नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ती मात्र मिठू पाहणाऱ्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. डोळे मिटत होते तिचे, तरी प्रकर्षाने त्यांना उघडे ठेवून त्याला पाहत होती ती. कारण शेवटचं पाहत होती ती त्याला. तिने तिचं मंगळसूत्र हातात घट्ट पकडलं आणि एकदा त्याच्याकडे हसून पाहिलं. त्याने त्याचं वचन पाळलं होतं. हट्टाने अख्ख्या घराच्या विरोधात जाऊन त्याने तिला आपलं बनवलं होतं. पण स्वतःच्या मूर्खपणामुळे ती त्याला आयुष्यभर साथ देऊ शकणार नव्हती. म्हणून त्याच्यासाठी खूप जास्त वाईट वाटत होतं तिला. ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याचकडे पाहत होती आणि तो मात्र घाबरलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होता. आय एम सॉरी आदी, ती थरथरत्या शब्दात बोलली आणि त्याचा हात सोडून डोळे मिटले तिने. तसा त्याचा तर श्वासच थांबला. आता पुढे. युवी, त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि जोरातच ओरडला तो. युवी युवी युवी, उठ ना, काय झालं तुला? ही उठत का नाहीये? तो बोलला आणि त्याने तिच्या ओठांच्या बाजूला आलेलं रक्त स्वतःच्या हाताने पुसलं. तिच्या गालावर टॅप करत तो तिला उठवू लागला. पण ती निश्चित पडली होती. आता सुमनताई, मिहिका आणि परी पण तिच्या जवळ आल्या होत्या. पण कोणालाच काहीच कळत नव्हतं की तिला काय होतंय. युवी बाळा उठ, तू उठत का नाहीयेस? सुमनताई पण रडून तिला उठवू पाहत होत्या. आई, काय झालं ताईला? मिहिकाने आता रडायला सुरुवात केली होती. परीच्या पण डोळ्यात अश्रू होते. तिने एकदा रियांशकडे पाहिलं तर तो पण घाबरलेल्या अवस्थेत तिच्याचकडे पाहत होता. बाकी घरातले इनामदार कोणीच तिच्याजवळ गेले नाहीत. ते फक्त समोरून बघत होते. आजी, प्रतीक्षा ह्यांना तिच्याजवळ जायचं होतं, पण आजोबा आणि यशराज ह्यांची भेदक नजर त्यांना अडवून होती. इव्हन आकांक्षांच्या पण जीवाला घोर लागला होता तिला तसं पाहून. पण मनात खूप सारी काळजी दाटून आलेली असताना सुद्धा त्यांचं पाऊल मात्र तिच्या बाजूने सरकत नव्हतं. इतक्यात मूव्ह, आधी जोरातच ओरडला तसे तिच्या भोवती जमलेल्या सुमनताई, परी आणि मिहिका घाबरून बाजूला झाल्या. आधीने पटकन तिला आपल्या दोन्ही हातांवर उचललं आणि उठला तो आणि तिला घेऊन सरळ बाहेर जाऊ लागला तो. सगळी नाटकं सुरू आहेत ह्यांची. आता तोंड दाखवायला जागा नाही राहिली ना, म्हणून सगळं नाटक चाललंय दोघांचं. युजलेस, अक्षय आधीकडे पाहून खूपच खोचक नजरेने बोलला. तसा आधीने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला, पण तो थांबला मात्र नाही. एक चकार शब्द न बोलता तो फास्ट चालत बाहेर गेला. कारण आत्ता ह्या क्षणी त्याच्याशी डील करण्यासाठी वेळ नव्हता त्याच्याजवळ. सध्याच्या परिस्थितीत आधी युवीला हॉस्पिटलाइज करणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून अक्षयच्या फालतू टिप्पणीवर त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. अक्षयने पण तिथल्या एका खुर्चीवर रागात लाथ मारली आणि तो तणतण करत आत शिरला. इथे सुमनताई मात्र अक्षयकडे पाहतच राहिल्या. कारण युविकावर त्याचं प्रेम आहे असं म्हणाला होता ना तो त्यांना. मग आत्ता ह्या क्षणी त्यांच्या मुलीची सध्याची कंडिशन बघता त्याला तिची काळजी वाटायला हवी होती. पण तो तर उलट हे सगळं नाटक सुरू आहे असं म्हणत होता, ज्यामुळे सुमनताईंना त्याचा राग आला होता. त्या रागात त्याच्याकडे पाहत होत्या, पण त्याच्यावर त्याचा काडीचाही इफेक्ट झाला नव्हता. इथे जसा आधी युवीला घेऊन उठला होता, रियांशने धावत जाऊनच गाडी काढली होती. परी पण त्याच्या पाठी गेली होती. रियांशने पटकन दार उघडलं तसं आधी युवीला घेऊन पाठी बसला. मग पुढे परी आणि ड्रायव्हिंग सीटवर रियांश बसला आणि त्याने गाडी फुल स्पीडमध्ये हॉस्पिटलच्या दिशेने नेली. युवी युवी युवी, उठ ना गं, तुला आवाज ऐकू येत नाही का माझा? प्लीज उठ. आधी तिला मिठीत घेऊन उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र एकदम निश्चित पडली होती. रियांश, काय झालं हिला? ही बोलत पण नाही. परी, तू तरी सांग ना, तुझं ऐकेल ती. आधी रडून बोलला. त्याला काहीच सुधरत नव्हतं. फक्त तिने उठून आपल्याशी बोलावं एवढंच त्याला वाटत होतं, म्हणून तो काहीही बोलत होता. सध्या स्वतःच्या सेन्समध्ये नव्हता तो. परी आणि रियांशच्या डोळ्यात पण अश्रू होते. त्यांना युवीची काळजी तर वाटत होतीच, पण सध्या आधीची झालेली अवस्था ते पाहू शकत नव्हते. आधी, काही नाही होणार युवीला, तू प्लीज सावर स्वतःला.
परी त्याला दिलासा देत बोलली. पण जरी त्याला ती दिलासा देत असली तरी तिची स्वतःची अवस्था पण खूपच बिकट झाली होती. कारण युवीला असं निश्चित पडलेलं पाहून हृदयात पण तर चर्र झालेलं तिच्या. आफ्टर ऑल तिची बेस्ट फ्रेंड होती ती. सुमनताई आणि मिहिका मागून त्यांच्या गाडीने जाऊ लागले. पण तोच मिहिका थांबली. आई, तू जा, मी येते मागून, मिहिका बोलली आणि तिने सरळ आतमध्ये धाव घेतली. सुमनताईंना काही कळलं नाही, पण तेवढा विचार करण्यासाठी वेळसुद्धा नव्हता त्यांच्याकडे. म्हणून मग त्या पुढे निघून गेल्या. इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांची कुजबूज सुरू झाली होती. इनामदार एक प्रतिष्ठित फॅमिली असल्यामुळे लोकांच्या ह्या खोचक नजरा त्यांना सहन होत नव्हत्या. तुम्ही ह्या शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आलात, पण आज इथे जे काही घडलं त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो, यशराज हात जोडून बोलले. तसे सगळे पाहुणे एक एक करून आपसात काहीतरी कुजबुजत तिथून निघून गेले. तसा यशराजनी एक सुस्कारा सोडला. आजोबा आणि रविराज आधीच आत निघून गेले होते. आकांक्षा पण खूपच दुःखी झाल्या होत्या. त्या पण आत निघून गेल्या. पण युवीच्या काळजीपोटी त्या सतत दाराजवळ पाहत होत्या, जिथून आधी आत्ताच युवीला घेऊन गेला होता. आजी आणि प्रतीक्षा दोघींसाठी खूप कठीण होऊन बसलं होतं. त्यांचा जीव तुटत होता युवीसाठी, कारण आत्ताची युवीची अवस्था बघून त्यासुद्धा घाबरून गेल्या होत्या. पण आजोबा आणि यशराज ह्यांच्या रागापायी त्यांना सुचत नव्हतं की काय करावं. पण शेवटी आजींनी मन घट्ट केलं. चल प्रतीक्षा, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, आजी बोलल्या. पण आई, हे आणि बाबा, प्रतीक्षा बोलतच होती. पण त्यांचा राग त्यांच्या जागी योग्य आहे प्रतीक्षा, पण आता आधीला आपली गरज आहे. तो आता एकटा आहे आणि ह्या कठीण प्रसंगात आपण त्याच्यासोबत असायला पाहिजे. चल, आजी बोलल्या. हो आई, तुम्ही बरोबर बोलताय. चला. प्रतीक्षांना पण त्यांचं म्हणणं पटलं होतं. युविकाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. डॉक्टर प्लीज बघा ना, ही उठत नाही आहे. प्लीज हिला ट्रीट करा लवकर, आधीने अधीरतेने सांगितलं. काय झालं ह्यांना? डॉक्टरांनी विचारलं तसं रियांशने घडलेलं सगळं सांगितलं. स्ट्रेचरवर झोपलेल्या युवीकडे डॉक्टरांनी पाहिलं, पण तिच्या तोंडातून आलेल्या रक्ताकडे पाहून डॉक्टर काय ते समजून गेले. ह्यांनी पॉयझन घेतलंय, डॉक्टर बोलले. तसा आधीचा मात्र श्वासच थांबला. काय? तो थरथरत्या शब्दात बोलला, कारण त्याला अजिबात कल्पना नव्हती त्याची युवी हे असलं काही करेल. हो, त्यांच्या आत्ताच्या अवस्थेवरून तरी हेच वाटतंय. आणि ही सुसाईडची केस वाटते. आधी पोलीस केस करावी लागेल, त्यानंतरच ट्रीटमेंट होईल, डॉक्टर बोलले. तसा कधीपासून शॉकमध्ये असलेला आधी रागात उठला आणि त्याने डॉक्टरांच्या कॉलरला पकडलं. तुला माहीत तरी आहे का तू कोणाला नाही सांगतोय? आदित्य इनामदार आहे मी, डॉक्टर म्हणवताना स्वतःला. मग एका पेशंटचा जीव महत्त्वाचा की त्याआधी पोलीस केस करणं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? तुझ्या ह्या फालतू प्रोसिजरमध्ये माझ्या युवीला काही झालं ना, तर इथेच जिवंत गाडेल मी तुला, आधी चिडून बोलला. अक्षरशः रागाने थरथरत होता तो. पण इथे त्याचं नाव ऐकूनच आणि आत्ताचा त्याचा अवतार पाहूनच डॉक्टरचे धाबे दणाणले. आधी सोड त्यांना, रियांशमध्ये आला आणि डॉक्टरांना आधीपासून सोडवू लागला. नर्स, पेशंटला इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवा, क्विक, अँड ट्रीट हर फास्ट, डॉक्टर बोलले. तशी ती नर्स युवीला घेऊन आत गेली आणि इथे आधीने त्यांची कॉलर सोडली. प्लीज तिला वाचवा. आत्ता मात्र आधी एकदम हतबल होऊन डॉक्टरांना हात जोडून बोलला, कारण सध्या तरी तो डॉक्टरच देव होता त्याच्यासाठी, जो त्याच्या युवीला परत आणू शकत होता. काळजी करू नका, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू, होप्स नका सोडू. पण जर त्यांनी कोणतं पॉयझन घेतलंय हे कळलं तर आम्हाला त्यांच्यावर उपचार करणं सोपं जाईल. आम्ही ट्रीटमेंट सुरू करतोय, पण जर कळलं तर मला कळवा, डॉक्टर बोलले. तसा आधी त्यांच्याकडे पाहू लागला, कारण त्याला तर काहीच माहीत नव्हतं. एक्सक्यूज मी, डॉक्टर बोलले आणि आत इमर्जन्सी वॉर्डमध्ये निघून गेले. रियांश, हे काय होऊन बसलं रे? युवी, आधी रडवेल्या आवाजात रियांशला बोलला. पण रियांशला पण कळत नव्हतं की आत्ता आधीला कसं समजवावं. आधी शांत हो, युवीला काहीच नाही होणार, रियांश बोलला. परी, तू तू तर होतीस ना तिच्यासोबत, मग का नाही तिला थांबवलं हे करण्यावाचून? आधी परीला बोलला. तसा परीचा हुंदका बाहेर पडला. आय एम सॉरी आधी, मी पूर्ण वेळ युवी सोबतच होते,
पण आई बाबा आले होते खाली म्हणून मी खाली गेले. मी नसते गेले तर कदाचित युवीला हे करण्यापासून रोखू शकले असते. आय एम सॉरी, परी रडून बोलली. तो मात्र काहीच बोलला नाही, कारण त्याची मनस्थिती सध्या खूपच खराब झाली होती. मला जावं लागेल. तिने कोणतं पॉयझन घेतलंय ते कळायला हवं, म्हणजे डॉक्टरांना तिला ट्रीट करायला सोपं जाईल. आदी बडबडला आणि उठला. आदी थांब बरे, रियांश बोलला. नाही रियांश, मला जावं लागेल, नाहीतर कळणार नाही आपल्याला. लवकरात लवकर हे कळायला हवं, तरच युवी लवकर बरी होईल. आदी बोलला आणि जाऊ लागला. पण इतक्यात समोरून सुमनताई, आजी, प्रतीक्षा आणि मिहिका त्यांच्याजवळ येताना त्याला दिसल्या. तसा तो थांबला. आदी, मिहिका त्याच्या जवळ आली होती आणि तिने त्याच्या हातात एक छोटी बाटली दिली. तसा तो त्या बॉटलकडे पाहू लागला. आदी, ही बॉटल ताईच्या रूममध्ये सापडली, तिच्या ड्रेसिंग टेबलजवळ. मला वाटतंय हेच पॉयझन तिने घेतलं असावं, मिहू बोलली. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आदीने ती बॉटल घेतली आणि सरळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये धाव घेतली. डॉक्टर, त्याने आवाज दिला तसं डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिलं, पण समोरच्या टेबलवर निश्चित पडलेल्या युवीला पाहून पुन्हा त्याच्या काळजात सर्र झालं. हे पॉयझन घेतलं असावं युवीने. तिच्या रूममध्ये ही बाटली सापडली. आधीने ती बॉटल डॉक्टरकडे देत सांगितलं, पण त्या बॉटलवरचं नाव वाचूनच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले. काय झालं डॉक्टर? आधीने विचारलं. मिस्टर इनामदार, हे खूपच घातक विष आहे आणि जर त्यांनी ही पूर्ण बॉटल विष घेतलं असेल तर खूप कठीण आहे. हे विष घेतल्यानंतर माणूस जास्तीत जास्त 2 तास जिवंत राहू शकतो, पण ह्या मात्र अजूनही जिवंत आहेत. कदाचित त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग असावी किंवा कोणती तरी गोष्ट आहे जी त्यांना जिवंत राहण्यास मजबूर करते. आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत, पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, कारण त्यांचे जगण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, डॉक्टर बोलले. पण इथे आदी मात्र खाली बसून पडला, अगदी अंगात प्राण नसल्यासारखा. रियांशने त्याला कसंबसं उठवलं आणि बाहेर घेऊन आला तो. आदी, काही नाही होणार युवीला. प्लीज तू होप्स नको हारू, रियांश बोलला. पण आदीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आदी, प्रतीक्षाने त्याला आवाज दिला आणि जवळ जाऊन त्याला मिठीत घेतलं. तसा कधीपासून गुमसुम झालेला आदी त्यांच्या मिठीत जोराने रडू लागला. मॉम, बघ ना काय झालं हे सगळं. काहीतरी कर ना आणि युवीला बरं कर प्लीज. तो प्रतीक्षांच्या मिठीत रडत होता. प्रतीक्षांच्या पण डोळ्याला धार लागली होती. त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि त्याला शांत करत होत्या. आजी पण त्याला सावरत होत्या. इथे मिहिकासोबत सुमनताई पण रडत होत्या. सुमनताई रडत असणाऱ्या आदीकडे एकटक पाहत होत्या. त्याच्या डोळ्यातलं पाणीच सांगत होतं त्याचं किती जास्त प्रेम आहे युवीवर. इथे परी सुमनताई आणि मिहूला सावरत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. बाबा कॉलिंग येत होतं. हां बाबा बोला, परी बोलली. परी, कशी आहे ग युविका, आणि तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? मी आणि तुझी आई तिकडे येतो, परीचे बाबा बोलले. बाबा, युविकावर उपचार सुरू आहेत, अजून तरी डॉक्टर काही बोलले नाहीत, पण इथे हॉस्पिटलमध्ये आधीच आम्ही खूप जण आहोत, म्हणून तुम्ही इथे येऊ नका. तुम्ही माझ्या फ्लॅटवर जा, मी तुम्हाला कळवत राहील इथली परिस्थिती, परी बोलली. अगं पण, बाबा बोलतच होते की. बाबा, आईला जास्त स्ट्रेस चालत नाही, तिचा BP लगेचच शूट होतो, माहीत आहे ना, म्हणून म्हणते मी. तुम्ही प्लीज आईला घेऊन माझ्या फ्लॅटवर जा. तुमच्याकडे एक्स्ट्रा की आहेच ना, परी बोलली. बरं ठीक आहे, आम्ही जातो, पण तू आम्हाला कळव तिथली परिस्थिती, ओके, बाबा बोलले. हो बाबा, मी कळवते तुम्हाला, ठेवते आता, बाय, ती बोलली आणि तिने फोन कट केला. इथे अक्षयने स्वतःला त्याच्या रूममध्ये बंद करून घेतलं होतं. रूममध्ये सगळी तोडफोड सुरू केली होती. रूममधली एक वस्तूसुद्धा सोडली नव्हती त्याने. सगळ्या वस्तू रागाने खाली फेकून दिल्या होत्या. इतका जास्त राग आला होता त्याला आधीचा, कारण आता सगळंच संपलं होतं. आधीने युविकाशी लग्न केलं होतं, त्यामुळे आत्ता आपल्याला हॉस्पिटलची ओनरशिप मिळेल की नाही ह्याची शाश्वतीच नव्हती त्याला. आणि दुसरं म्हणजे आधीला दिव्याबद्दल सगळं माहीत होतं, त्यामुळे तो आपला पडदा घरच्यांसमोर फाश केल्याशिवाय राहणार नाही, माहीत होतं त्याला. त्यामुळे अजून जास्त राग येत होता त्याला आधीचा. दादा, दार उघड ना प्लीज, अक्षता बाहेरून त्याला सांगत होती, पण तो दार काही उघडतच नव्हता. अक्षय, दार उघड बाळा,
आम्हाला माहीत आहे तू आता रागात आहेस, पण सांभाळ स्वतःला. असा राग डोक्यात घालून घेऊ नकोस, आकांक्षा बोलल्या. त्यांना पण अक्षयसाठी खूप वाईट वाटत होतं. आई प्लीज मला एकटं सोडा, अक्षय आतून बोलला. एकदा आमचं ऐक तरी बाळा, आकांक्षा बोलल्या. नाही आई, प्लीज थोडा वेळ मला एकटं सोड, प्लीज, अक्षय नाराज होत रडवेल्या स्वरात बोलला. बरं, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, आकांक्षा बोलल्या आणि मग त्या पण त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. इथे अक्षय मात्र दात ओठ खात होता. त्याला इतका जास्त राग आला होता, पण रागात पण मनात मात्र काहीतरी शिजत होतं त्याच्या. आधी तू मला डिवचवलंय ना, माझ्याशी डबल गेम खेळलास ना तू, पण आत्ता माझी बारी. आता तू बघ मी तुझी काय दशा करतो ते. नाही तुझा कच्चा चिठ्ठा घरच्यांसमोर मीठ मसाला लावून वाचला ना, तर नाव लावणार नाही मी. अक्षय इनामदार. जस्ट वेट अँड वॉच, अक्षय कुत्सित हसत स्वतःशीच बोलला. इथे आधी मात्र प्रतीक्षांच्या मांडीवर डोकं ठेवून होता. एकदम हतबल. इतक्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. ती टोन इतक्या जोरात वाजली की त्याची तंद्रीच भंगली. त्याने तो फोन हातात घेतला आणि चिडून आता तो फोन सायलेंट करणारच होता की त्या नोटिफिकेशनमध्ये युवीचं नाव पाहून तो जागीच धबकला. कारण तो युविकाच्या ID वरून आलेला मेल होता. पण जर युविका आत इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे, तर मग तिच्या मेल ID वरून आत्ता मेल कसा आला, हा विचार त्याच्या मनात आला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो मेल ओपन केला. पण त्या मेलमधली पहिली लाईन वाचूनच त्याचा हुंदका बाहेर पडला. डिअर माय लव्ह आदी. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.